हॅलो. तर मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी नाशिकला गेली फिरायला. तर आता हे मंदिर तर तुम्ही पाहत असाल आणि मंदिराच्या साईडचा हा नजारा पण पहा. एवढा सुंदर नजारा होता ना, मन शांत करणारा आणि मनाला एक शांतता मिळवून देणारा नजारा होता. चला तर मग हे ठिकाण कुठलं आहे आपण पुढे पाहूयात. तर मी निघाले आज अंजनीगिरीत पर्वताला, जिथे की आपल्या मारुतीरायांचा जन्म झाला. तिथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि तिथं त्यांच्या अंजनी माताचं मंदिर आहे आणि मारुतीरायाचं मंदिर आहे. चला मग पाहूयात आपण आता प्रवास आपला कसा होतो. पहिल्यांदा तर 3 ते 4 किलोमीटर रस्ता ट्रॅकिंगचा खूप चांगला आहे. म्हणजे आपण शक्यतो सरळ गाडी घेऊनही जाऊ शकतो आणि पायी जाऊ शकतो, पण आम्ही ठरवलं होतं की पायीच जायचं आहे. हा पूर्ण पर्वत आहे ना, तो पूर्ण पायीच पार करायचा आहे. मग आम्ही पायी निघालो. रस्ता तर दगडधोंड्याचा होता, पण मनातला जी शांतता होती ना, खूप म्हणजे इथं आल्यानंतर ना एक मनाला वेगळी शांतता लागलेली होती. खूप सुंदर वाटत होतं, सांगू शकत नाही. त्रिशा झोपलेली होती आमची आणि अशी त्रिशाच्या बाबांचे मित्र आम्ही असे सगळे निघालो होतो. त्रिशाचे बाबाही मस्त एन्जॉय करत होते. मस्त व्ह्यू होता, ढगांच्या वरती डोंगर होता, एकदम सुंदर होता. आणि हे जे तुम्हाला डोंगर दिसतं ना, ह्या डोंगरावरती ना मारुतीरायाचं चित्र आहे. मग आम्ही सगळं घेतलं, तिकीट वगैरे काढलं. पर पर्सन 30 रुपये तिकीट होतं. आता हा जे ढगाच्या वरती गेलेला डोंगर आहे ना, तिथं आपल्याला जायचं होतं. मग आम्ही निघालो. आता तिथं आम्हाला लोकांनी सांगितलं की बाबा लहान बाळाला वरती घेऊन जाऊ नका, वरती खूप पाऊस असेल. मग आम्ही त्यांचं ऐकलं. मग त्रिशाला तिच्या बाबांसोबत खाली सोडलं आणि आम्ही वरती निघालो. आता हे पाहणार ट्रॅकिंगचा रस्ता आहे ना, तो खूप दगडधोंड्याचा आहे आणि दगडधोंड्यातून येणारं पाऊस, धबधबा, वारा खूप सुंदर आहे. पण ट्रॅकिंगसाठी खूप 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 भारी स्पॉट आहे हा. म्हणजे अशी ट्रॅकिंग तुम्ही कधी केलीच नसेल मी तर म्हणते. एवढा सुंदर ट्रॅकिंगसाठी आहे ना, तो वरून पडणारा पाऊस, तो पायऱ्यांवरती पाणी आणि ते चालण्याचं, स्वतः काळजी घेत स्वतः चालायचं खूप. आणि साईडला मेन म्हणजे ना, सपोर्टला काहीच नाही आहे. पण तिथं ना गेल्यानंतर तुम्हाला मनात एकदाही शंका येणार नाही की आपण इथून पडू बाबा म्हणून. मी स्वतः सांगते माझा अनुभव, मला मनात एकदाही शंका आली नाही की आपण इथून पडू. जी की माझी तर तुम्ही पाहू शकतात, मी साडीवरती ट्रॅकिंग केलेली आहे आणि विथ माझी चप्पल पण स्लिपरी होती, तरी पण मी ही ट्रॅकिंग सक्सेसफुली केली. आम्ही फायनली अशी ट्रॅकिंग करत मंदिराला आलो, दर्शन वगैरे घेतलं. इथं आल्यानंतर एक वेगळं सुख होतं. खरंच म्हणतात ना, मारुतीरायांच्या मंदिरामध्ये ना खूपच सुख लागतं. ते मी इथं अनुभवलं, माझी स्वतःचा अनुभव सांगते मी सांगू शकत नाही शब्दामध्ये. मला किती छान वाटत होतं. मग आम्हाला येताना ना इच्छापूर्ती झाड भेटलं. असं म्हणतायत की इथं पैसे लावून तुम्ही जी इच्छा मागाल ना, ती तुमची इच्छा पूर्ण होते. मग आम्ही तिथं इच्छा आमची काय ती सांगितली, पैसे लावले आणि आम्ही निघालो परतीच्या रस्त्याला. आता परतीचा रस्ताही पहा, थोडासा पाऊस थांबलेला होता, पण वारा तर आणखीन चालूच होता. मग आम्ही असं कळत निघालो. आणि विशेष म्हणते ना, एवढ्या डोंगरावरती लोकांनी तिथं ना हळदीची शेती केलेली आहे. सगळीकडे हळद लावलेली. खूप सुंदर असा व्ह्यू होता. मग छान अशी ट्रेकिंग करत होती. हे बघा खाली ढगाच्या वरती आपण एवढं सुंदर फील होतं ना, म्हणजे ते आजमय ऊपर आसमान नीचे.